अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ श्री सद्गुरु गजानन महाराज की जय। नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्तिसागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण माऊलीच्या भक्ताला आलेला एक अनुभव ऐकणार आहोत। त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। विसर तुझा मज कधी न पडावा। जय गजानन माऊली। मी सुनीता, हल्ली मुक्काम चिंचवड पुणे, आणि ते माझं सासर होतं। कारंजा लाड हे माझं माहेर। आपण गजानन विजय ग्रंथा कारंजा येथील लक्ष्मण गुढेची कथा वाचतो ना, तेच कारंजा। लहानपणी आमची आजी गजानन विजय ग्रंथामधील कथा आम्हाला सांगायची, गुढे यांचं घर दाखवायची, गजानन महाराजांची भक्ती मनापासून करा असा सल्ला द्यायची। ती म्हणायची, गजानन महाराजांची तुम्ही भक्ती करा, ते तुमच्याकडे लक्ष देतील, अर्थात ते कधी तुमच्या परीक्षाही पाहतील, पण धीर सोडू नका। परमार्थात पी हळ आणि हो गौरी असं चालत नाही। खरं तर ते कुठेच चालत नाही। कष्टविना फळही मिळत नाही। मला आजीच्या गोष्टी खूप आवडायच्या। तिच्या या गोष्टीमुळेच माझ्या मनात गजानन महाराजाविषयी श्रद्धा निर्माण झाली। गजानन विजय ग्रंथाच्या 15व्या अध्यायात असं वर्णन आहे की ते अकोल्यातील शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी लोकमान्य टिळक येणार होते। त्या कार्यक्रमाला श्री गजानन महाराजांनाही बोलावले असे काही लोकांचे म्हणणे पडले। त्याला तिथेच काही लोकांनी विरोध केला। ते म्हणाले, महाराजांना सभेसाठी बोलवू नका, ते सभेत विक्षिप्तपणा करू शकते। मात्र हे म्हणणं अनेकांना पटलं नाही आणि महाराजांना आमंत्रण देण्यासाठी खापर्डे आणि कोल्हटकर दोघेजण शेगावला पोहोचले। त्यांनी आमंत्रण देता महाराज त्यांना म्हणाले, तुमच्या सभेत आम्ही येऊ आणि वेड्याप्रमाणे काहीही न करू। अर्थात महाराज अकोला येथे झालेले संभाषण अंतर्ज्ञानाने ओळखून हे बोलले। त्यावर खापर्डे कोल्हटकरांना म्हणाले, पहा कोल्हटकर, वऱ्हाड प्रतांचा ज्ञान हिरा यांचे वृत्तांत जाणीला सा, जो का झाला अकोल्या। विसर तुझा मज कधी न पडावा यातील वऱ्हाडपंथींचा उल्लेख नेहमी माझ्या मनाला भावूक जातो। कारण आपण ज्या वऱ्हाड प्रांतात वाढलो तिथे संत श्रेष्ठ गजानन महाराजांची लीला दर्शन केले ही कल्पना मनाला आनंदायी ठरवून मग महाराजांविषयी भरभरून बोलल्या जातं। पुढे योग्य वयात लग्न झाल्यानंतर चिंचवडला मुक्काम हल्ला। योगायोगाने घराच्या जवळ गजानन महाराजांचं मंदिर आहे, त्यामुळे महाराजांची सेवा तर सुरूच राहिली। परंतु महाराजांविषयी मनापासून लोकांना सांगणं, महाराज भक्तवत्सल आहेत। आज महाराजांनी समाधी घेऊन 110 वर्ष पूर्ण होती, परंतु आजही महाराजांच्या प्रतिमेने भक्त सुखावता हे सांगता आजही कायम राहील। इकडे आमचा एक बीसीचा ग्रुप आहे। 12-13 मैत्रिणी आहेत। कोणी सोलापूर, कोणी बेळगाव, वेगवेगळ्या भागातून पुण्याला आलेल्या या मैत्रिणी शेगावविषयी आणि महाराजांविषयी माझ्याकडून ऐकून मला म्हणू लागल्या, आम्हाला एकदा शेगाव पाहायचं आहे, गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे। त्यांचा आग्रह सुरू झाला। त्या म्हणू लागल्या, तू एवढं सांगते तर पाहू तरी खरी एकदा शेगाव, बघूया आमच्या नशिबात आहे का काही अनुभवाचा योग। सर्व ग्रुपच्या आग्रहावरून 13 सप्टेंबर 2019 रोजी आम्ही पुणे काझीपेठ गाडीचं रिझर्वेशन केलं। आम्ही 14 लोक होतो। त्यात एका मैत्रिणीची नात 10 वर्षाची आणि एकीचा नातू 4 वर्षाचा। बाकी सर्व वय 60 वर्षासाठीच्या आगेमागे। ती गाडी पुण्याहून रात्री 10:30ला निघते आणि शेगावा सकाळी 8:30च्या सुमारात पोहोचते। एवढी पुण्याहून शेगावसाठी अन्य गाडीही आहेत, पण आम्ही विचार केला की रात्री जेवून प्रवासाला सुरुवात होणार आणि सकाळी लवकरच पोहोचणार। तेव्हा ही गाडी
बरीजवळ डबा वगैरे काही भानगड नाही, केवळ झोपण्यासाठीच गाडीत बसायचे आहे. म्हणून सुटसुटीत सामानासह हा प्रवास ठीक राहील. शेगावचं सकाळचं जेवण म्हणजे महाराजांचा प्रसाद. रिझर्वेशन झालं. जाण्याचा दिवस उगवला. यापूर्वी पुण्याला आणि एकूण कोल्हापूरपासून त्या भागात अतोनात पाऊस झाला. हे सर्व जाणतोच. त्या अतिवृष्टीमुळे गाड्याचं वेळापत्रही बिघडलं. आम्ही स्टेशनला पोचलो तर गाडी 1.5 तास लेट. म्हणजे गाडी पुण्याहून निघाली तो रात्रीचे 12 वाजले. त्या क्षणी मनात विचार आला, आपण या लोकांना महाराजांविषयी सांगून शेगावला नेतो आहे, गाडी लेट का व्हावी. वाटलं गाडी रात्रीतून टाईम मेकअप करेल. उशीर झालाच होता. रात्र बरीच झाली होती. आम्ही सर्व निद्रेच्या अधीन झालो. सकाळ होता होता शेगाव आलं असं या कल्पनेत रममान होऊन सर्व निवांत झोपलो. सकाळी 8 वाजता जाग आली. तेव्हा समजलं की गाडीने अजून दौंडही ओलांडला नाही. गाडी केडगावच्या जवळपास आहे. याचा अर्थ आता गाडी किमान 12 तास लेट होणार. म्हणजे सकाळच्या 8च्या ऐवजी रात्री 8 वाजता शेगावला पोचणार हे निश्चित होतं. परिस्थितीचा अंदाज घेऊन गाडीतील अनेक लोकांनी गाडी तिथे सोडून पुण्याला परतण्याचा निर्णय घेतला. आमच्यापैकी काही जणांनी तशी इच्छा व्यक्त केली, परंतु मी म्हटलं, एकदा दर्शन घेण्यास ठरविलं आहे, मी पुढे जाणारच. आणि माझा निर्धार पाहून मग आम्ही सगळेच पुढे निघालो. मात्र सोबत होते अनेक पोक्त. त्याच्यासाठी औषध, जेवण, हा प्रश्न होता. जवळ काही खाण्याच नाही आणि गाडीत तशी सोयही नाही. पुन्हा मनात प्रश्न आला. म्हटलं, महाराज तुमच्या मनात काय आहे. पण स्वतःशी समजूत घालून स्वस्थ बसले. आज दिवसभर उपासमार होणारे दिसू लागलं. सोबतच लहान मुलांची क्यू आली. गाडी पुढे निघाली होती. काही वेळ झाला. मनात महाराजांचा धाव सुरू होता. कारण संभाव्य उपासमारीकरता अप्रत्यक्ष मीच जबाबदार ठरणार होते. पण त्याहीपेक्षा असा विचित्र अनुभव गाठीशी घेऊन आम्ही प्रवास केल्यावर यापुढे मी गजानन महाराजांविषयी कोणत्या तोंडाने बोलू शकणार होते, हा विचार मला अस्वस्थ करीत होता. आमच्या बाजूने कंपार्टमेंटमध्ये एक 30-35 लोकांचा ग्रुप होता. तो जळगावला जात होता. माझ्या कानावर आले की त्यांनी नगरला त्यांच्यासाठी काही जेवणाची ऑर्डर दिली होती. तिथेच त्यांच्यासाठी डब्बा येणार होता. मी तातडीने त्यांच्याजवळ जाऊन आम्हा 14 लोकांसाठीही जेवण मागवा, आम्ही पैसे द्यायचे तयार आहोत. सोबत लहान मुलं आहेत, 60च्या पुढील स्त्रिया आहेत असं सांगून डब्यासाठी आग्रह धरला. पण ते म्हणाले, आता नगर येण्यासाठी फक्त जेमतेम अर्धा तास उरला आहे. इतक्या लोकांचा डबा तयार होईल केव्हा, ते स्टेशनवर पोहोचतील केव्हा, तेव्हा हे अशक्य आहे. असं म्हणून लहान मुलांसाठी 2 पोह्यांची पाकिट दिली. मी खिन्नपणे माझ्या जागेवर येऊन बसले. सगळ्यांचे चेहरे पडले होते. बोलत नसले तरी कदाचित सगळ्यांच्या मनात एकच विचार होता, वारे गजानन महाराज आणि वारे शेगाव वारी. इतक्यात नगर आलं. गाडी थांबली. बाजूच्या ग्रुपसाठी डबा आला होता. डबा देणारे निघून गेले. गाडी सुटली. 15-20 मिनिटे मध्ये गेली. काही वेळापूर्वी मी ज्यांच्यासोबत बोलले होते ते मला बोलवायला आले. म्हणू लागले, मॅडम आम्ही त्यांना 30-35 लोकांकरता डब्बा सांगितला होता, पण काय झालं माहीत नाही. असं लक्षात येत आहे की आमचं पोटभर होऊनही 14-15 लोकांचा डब्बा शिल्लक उरतो आहे. कृपया स्वीकार करा. आम्हा 14 लोकांसमोर गाडीचं त्या प्रवासात ताजं आणि रुचकर जेवण होतं. मला आजीचे शब्द आठवतात होते, महाराज तुमची परीक्षा पाहतील, पण धीर सोडू नका. सर्वांचे चेहरे त्या अनुभवाने आता खुलले होते. मगाशी मला शंका होती, पण यावेळी मात्र खात्री होती की खचितच सगळे म्हणतात असणार, वारे गजानन महाराज. गाडी लेट होणं हा भाग सोडला तर पुढे आमचं दर्शन छान झालं. दर्शनाने सर्वांना मनाची प्रसन्नता प्राप्त झाली. आम्ही पुण्याला परतलो तेव्हा जो तो मला धन्यवाद देऊन
अचानक 14 लोकांसाठी डब्बा आला कसा याविषयी आश्चर्य व्यक्त करीत होता. आणि मी मात्र मनातून महाराजांचे आभार मानून म्हणत होतो, विसर तुझा मज कधी न पडावा. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. तर माऊली भक्तांनो, तुम्हाला